नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या अजने करिअर अकॅडमी या यूट्यूब चॅनलला। आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघूया की आरोग्य सेवक 50%च्या भरतीबाबत महत्त्वाची अपडेट। या व्हिडिओमधून आपण जाणून घेऊया की काही महत्त्वाचे जिल्हे आहेत की त्या जिल्ह्यांची अपडेट आलेली आहे। त्यापैकी एक सर्वात महत्त्वाचा जिल्हा तो म्हणजे अकोला जिल्हा। बरेचसे विद्यार्थी अकोला जिल्ह्यांविषयी कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करून विचारत राहतात की सर आरोग्य सेवक 50%च्या भरतीबाबत अकोला जिल्ह्याची अपडेट द्या। तर त्या विद्यार्थ्यांसाठी खास करून या व्हिडिओमधून तुम्हाला अपडेट मिळणार आहे। बघा, कार्यालय आरोग्य विभाग जिल्हा परिषद अकोला यांच्या सर्वसाधारण सूचना आपल्याला आलेल्या आहेत। त्या सूचना नेमका काय आहेत ते आपण एक वेळ रीड आउट करू आणि त्यानंतर बाकीच्या गोष्टी पण बघू। तर बघा, सूचना अशा आहेत आपल्याला की याद्वारे आपणास कळवण्यात येते की आरोग्य सेवक पुरुष 50% हंगामी फवारणी कर्मचारी या संवर्गातील सरळ सेवा पदभरती सन 2023 ची प्रक्रिया जिल्हा परिषद अकोला अधीन अंतिम टप्प्यात आहे। त्यानंतर त्या अनुषंगाने ग्राम विकास विभाग यांचे पत्र दिनांक 15/10/2024 मधील तरतुदीनुसार व उपआयुक्त आस्थापना विभाग अमरावती यांचे पत्र दिनांक 28 मार्च 2025 मध्ये नमूद तरतुदीनुसार हंगामी फवारणीचे विहित प्रमाणपत्र धारण करणाऱ्या 2 उमेदवारांची आरोग्य सेवक पुरुष 50% या संवर्गात विहित हंगामी फवारणीच्या प्रमाणपत्राची सत्यता पडताळणी अंती जिल्हा निवड समिती अकोला यांची मंजुरीनंतर आरोग्य सेवक पुरुष 50% हंगामी फवारणी कर्मचारी या पदावर निवड करण्यात आली आहे। बघा, याचं एकदम शॉर्ट मध्ये मी तुम्हाला सांगतो। शॉर्ट मध्ये असं आहे की आरोग्य सेवक 50% मध्ये जे फवारणी कर्मचारी असतात याचे 2 कॅन्डिडेट अकोला जिल्ह्यामध्ये मिळालेले आहेत आणि या 2 कॅन्डिडेटची जे फवारणी प्रमाणपत्राची पडताळणी होती, हे फवारणी पडताळणी म्हणजे जी सत्यता असते ज्या फवारणी पडताळणीची म्हणजे फवारणीचं जे सर्टिफिकेट आहे त्याची सत्यता पडताळणी जी असते ते पूर्ण झालेली आहे। म्हणजे त्यांचे सर्टिफिकेट काय केले, त्यांच्या सर्टिफिकेटची पडताळणी झाली तर ते सत्य आढळून आले आणि सत्य आढळून आल्यानंतर या 2 आरोग्य सेवक ज्यांच्याकडे फवारणीचं सर्टिफिकेट म्हणजे प्रमाणपत्र आहे त्यांना म्हणजे त्यांची निवड करण्यात आलेली आहे असं सरळ त्यांनी सांगितलेलं आहे। मग आता महत्त्वाची गोष्ट आहे, हे फक्त फवारणीवाले झाले, मग बाकीच्यांचं काय त्यांच्याविषयी सुद्धा त्यांनी मेन्शन केलेलं आहे की बघा, आज दिनांक 1 एप्रिल 2025 रोजी हंगामी फवारणी प्रमाणपत्र असणाऱ्या या 2 उमेदवारांना नियुक्ती आदेश निर्गमित करण्यात आले आहे। म्हणजे त्यांच्या नियुक्तीचे आदेश सुद्धा निर्गमित केले आहे। हे आपल्याला जिल्हा निवड समिती तथा जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद अकोला यांच्याकडून हे बघायला मिळते। त्यानंतर महत्त्वाची अपडेट जर याच्यात सांगायची झाली तर मग बाकीच्या गोष्टींचं काय, तर बाकीच्या गोष्टींच्या बाबतीतही महत्त्वाची गोष्ट आपल्याला समजून घ्यायची आहे। ते बघा की आरोग्य सेवक जिल्हा परिषद अकोला सरळ सेवा पदभरती सन 2023 आरोग्य सेवक पुरुष 50% हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी या पदासाठी अंतिम प्रारूप निवड यादी प्रवर्ग खुला सर्वसाधारण पदसंख्या आहे 24। या 24 पैकी अंतिम निवड यादीमध्ये हे 2 विद्यार्थी तुम्हाला दिसत आहे, हे आहेत फवारणीवाले। म्हणजे एक 98 मार्क्सवाला आणि एक 90 मार्क्सवाला, हे 2 विद्यार्थ्यांची सत्यता पडताळणी झालेली आहे प्रमाणपत्राची आणि त्यांना निवड सुद्धा देण्यात यावी असे निर्गमित करण्यात आलेलं आहे। मग आता ग्राम विकास विभागाचे पत्र दिनांक जर बघितला आपण तर 15/10/2024 मधील तरतुदीनुसार व हे आपण वाचलेलंच आहे। तर याच्यामध्ये आपल्याला महत्त्वाची गोष्ट हे बघायची आहे, मग सर उरलेल्या लोकांचं काय की जे आरोग्य सेवक 50% परंतु त्यांच्याजवळ प्रमाणपत्र नाही, मग या लोकांच्या निकालाबाबत काय? तर विद्यार्थी मित्रांनो, याची अपडेट महत्त्वाची अशी आहे की आता आरोग्य सेवक 50%चे जे फवारणीचे विद्यार्थी होते या फवारणीच्या विद्यार्थ्यांना काय आता यांची निवड झालेली आहे। मग निवड झालेली आहे, टोटल जागा किती होत्या आपल्या यांनी दाखवलेल्या आहे तिथं। त्याच्यानंतर त्यातल्या 2 जागा आता मायनस होऊन ज्या उरलेल्या जागा आहेत हे कॅटेगरी वाईज आता डिस्ट्रीब्यूट होतील आणि तुमचं अंतिम निवड यादी त्यानंतर तुमचे जे काय म्हणतो आपण त्याला समुपदेशन, हे समुपदेशनाचा कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे आणि जिल्हा परिषदेच्या या हालचालीवरून आपल्याला समजते की अलीकडच्या 7 ते 8 दिवसामध्ये ह्या सर्व गोष्टी क्लिअर होऊ शकतात। आय एम नॉट शुअर अबाउट इट, बट शुअरली सांगू शकतो तुम्हाला की 7 ते 8 दिवसाच्या जवळपास लागणारच आहेत, कारण की जिल्हा परिषदेला भरपूर सारे काम असतात। त्यातलं एक काम म्हणजे आपल्या यादी तयार करणे, या सर्व गोष्टीची पडताळणी करणं। मग आता आरोग्य सेवक 50%च्या बाबतीत अकोला जिल्ह्याची हीच अपडेट आता तुम्हाला ध्यानात ठेवायची की फवारणीवाल्यांचा कार्यक्रम झालेला आहे। म्हणजे त्यांची अंतिम निवड यादी प्रसिद्ध झाली, त्यानंतर त्यांना काय निवड सुद्धा म्हणजे काय म्हणतो आपण त्याला त्यांची पदस्थापना सुद्धा आता झालेली आहे असं कन्सिडर करा। आता उर्वरित दिवस तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहेत। इम्पॉर्टंट का आहेत? कारण की जे उर्वरित विद्यार्थी आहेत नॉन सर्टिफिकेट वाले की ज्यांच्याकडे सर्टिफिकेट नाही, आता त्या विद्यार्थ्यांसाठीच्या ज्या हालचाली असतात हे हालचाली आता सुरू व्हायला
सुरुवात होणार आहे. तर बघा, चॅनलला तुम्ही अजून नवीन असाल, पुढची अपडेट जर तुम्हाला वेळेवर हवी असेल तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनला दाबायला विसरू नका. तर चॅनलला म्हणजे या व्हिडिओला अजून तुम्ही लाईक वगैरे केलं नसेल तर एक वेळ लाईक करा. लाईक केल्यामुळे तुम्हाला अपडेट फार लवकर मिळण्याचे चान्सेस असतात, कारण तसं मोटिवेशन मिळत असतो. बघा, बाकीच्या जिल्ह्याची जर आपण गोष्ट घेतली तर बाकीच्या बऱ्याचशा जिल्ह्यांच्या याद्या क्लिअर झालेल्या आहेत. दर व्हिडिओमध्ये मी सांगतो की यवतमाळ झालं, नागपूर झालं, त्यानंतर धुळेची यादी आलेली आहे, जळगावची आलेली आहे, आपली अहिल्यानगरची आलेली आहे, पुणेची आलेली आहे, रत्नागिरीची आलेली आहे, त्यानंतर सोलापूरची सुद्धा आलेली आहे. त्यानंतर जर अजून बघितलं आपण तर गोंदियाची सुद्धा लिस्ट आलेली आहे. म्हणजे प्रत्येक जिल्ह्याची स्टेप बाय स्टेप सर्व हालचाली चालू आहेत. बाकीच्या जिल्ह्यांची अपडेट आली की तुमच्यापर्यंत मी लवकरच पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर बघा, बाकीच्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनीही चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनला दाबायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.